थांब, जर तू माझा भक्त असेल तर हा श्रावण महिना तुझ्यासाठी खूप खास आहे. कारण श्रावण महिन्यात मनापासून केलेली माझी सेवा किंवा नामस्मरण तुझ्या मनाला एक वेगळी शक्ती देऊ शकते. ही सेवा नक्की कर आणि शक्य असेल तर आज नक्की कर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि साधनेचा पवित्र काळ. या महिन्यात आपण भगवान भोलेनाथाची पूजा करतोच, पण त्याच्याबरोबर तू माझी पूजा केली तर तू नामस्मरण कर. एक मनाला वेगळी शक्ती मिळू शकते. श्रावणातील एखाद्या दिवशी किंवा सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ जागी बसून स्वामींचा फोटोसमोर एक दिवा लाव आणि श्रद्धेने 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर स्वामींना मनातील तुझी इच्छा सांग. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू इच्छा मागण्यासाठी नाही, तर स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझे मन मजबूत करा आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला स्वीकारण्याची शक्ती द्या, अशी प्रार्थना कर. श्रावणात एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न दे, एखाद्या व्यक्तीची मदत कर आणि कोणाचेही मन दुखू नको. श्री स्वामी समर्थ. कारण भक्ती फक्त पूजेत नाही, भक्ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. आणि जर तुमच्या आयुष्यात सतत चिंता, अडचणी किंवा मन अस्वस्थ असेल तर घाबरू नको. डोळे बंद कर आणि फक्त एवढं म्हण, स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवते, माझा हात कधी सोडू नको. श्री स्वामी समर्थ. कधी आपल्याला उत्तर लगेच मिळत नसतं, पण श्रद्धेने ठेवून योग्य प्रयत्न कर, हीच खरी भक्ती असते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.